नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील साजणी इथं राजस्थान धाब्यासमोर असलेल्या श्रीकृष्ण ऑटो गॅरेजमध्ये चोरीची घटना उघडकीस आली असून हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार साजणी इथल्या एन.डी. पाटील यांच्या जागेमध्ये रुकडी इथल्या विनोद अशोक परीट यांनी गेल्या 1.5 वर्षापासून 4 चाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज सुरू केले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते गॅरेजवर आले असता गॅरेजच्या दरवाजाच्या पट्ट्या कापून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या चोरीमध्ये 2 मोठ्या बॅटऱ्या, कारचे हेड, इंजिन मटेरियल तसेच वाहन दुरुस्तीसाठी लागणारी विविध साधने असा सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चोरीची माहिती हातकणंगले पोलिसांना कळवण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे माणगाव फाटा परिसरात 8 दिवसांपूर्वी 3 ते 4 दुकानात चोरीची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी मगदूम मळा इथंही पानटपरीतील साहित्य आणि रोख रक्कम चोरीस केल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी हेर्ले इथंही चोरीचा यशस्वी प्रयोग झाला होता. चोरट्यांनी आता छोट्या छोट्या टपऱ्यांना तसेच लहान उद्योगांना आपले लक्ष केले असून या चोऱ्या पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. अशा प्रकारे वारंवार किरकोळ चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माझे नाव विनोद अशोक परीट. माझी गॅरेज साजणी येथे राजधानी धाब्याच्या समोर श्रीकृष्ण ऑटो गॅरेज म्हणून माझी गॅरेज आहे. सुमारे 1.5 वर्ष झाले मी इथे काम करत आहे. तरी आज सकाळी 10:15 वाजता आले माझे निदर्शन आले की माझ्या गॅरेजचे कुलूप काढून की बाबा आतमध्ये चोरी झाल्याचे माझे निदर्शन आले. गॅरेज उघडून आत गेले असता माझ्या गॅरेजमधील की कमीत कमी 40 ते 45 रुपये मटेरियल चोरी गेले. यात की जॅक, स्पॅनर, बाकी आपले इंजिनचं मटेरियल, बॅटरी अशी बरीच साहित्य गेलेलं आहे. तरी मी हातकणंगले पोलीस स्टेशनशी संपर्क साधून त्यांचा येऊन पंचनामा करून घेतला.